जालन्यामध्ये अतिवृष्टी अनुदानापासून 2.25 लाख शेतकरी वंचित। रबी पेरणीसाठी जाहीर केलं होतं 10,000 रुपये अनुदान। नागपूरमध्ये सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर। विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शहरामधील छावणीचं स्वरूप 6,000हून अधिक पोलीस आणि विशेष कमांडो, 12 बॉम्ब शोधक पथकं सज्ज। पंढरपुरात भाजपचा नगराध्यक्ष होणार, ही काळ्या दगडावरची रेष। प्रशांत परिचारकांना विजयाचा विश्वास। 3 दिवसांमध्ये मतमोजणी घ्या, पराभव झाल्यास तोंड दाखवणार नाही, भालकेंचं परिचारकांना आव्हान। महापौर आणि नगराध्यक्ष पदांचा लिलाव करा। एकनाथ शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे मागणी। निवडणुकीमध्ये पैशाचा वापर झाल्याचा आरोप। राज्यातील शिक्षकांनी टीईटी सक्तीविरोधात शाळा बंद आंदोलन। आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या शिक्षकांवर कारवाई होणार। 96,000 शिक्षकांवर 1 दिवसाचं वेतन कापण्याची कारवाई। जालन्यामध्ये चंदनझिरा या परिसरामध्ये 60 फूट रस्त्यावरची अतिक्रमणं महापालिकेनं हटवली। नागरिकांनी अनधिकृतपणे केलं होतं पक्क बांधकाम। जेसीबी आणि ट्रॅक्टरच्या मदतीनं 50 अतिक्रमणं जमीनदोस्त। जालना जिल्ह्यातील तब्बल 2.25 लाख शेतकरी अतिवृष्टी अनुदानापासून वंचित। खरीप हंगामामध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना रबी हंगामासाठी 10,000 रुपये अनुदान जाहीर करण्यात आलं होतं। दिवाळीपूर्वी हे अनुदान देण्यात येईल अशी घोषणा राज्य सरकारनं केली होती। गोंदियामधील कामठा गावामध्ये संत जयारामदास यांच्या 103व्या जयंती निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन। यंदा पहिल्यांदाच कृषी प्रदर्शनाचं आयोजन। कृषी प्रदर्शनात हजारो शेतकऱ्यांची हजेरी। मुंबईतल्या दादरमधल्या चैत्यभूमीवर दाखल झालेल्या अनुयायांकडून 2 दिवसात कोट्यवधी रुपयांची पुस्तकं खरेदी। भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या बाबासाहेब आंबेडकर लिखित पुस्तकांना दरवर्षीप्रमाणे मोठ्या प्रमाणात मागणी। भारत इस्रायलकडून 40,000 हलक्या मशीनगन खरेदी करणार। खरेदीचा करार गेल्या वर्षीच झाला। सध्या केंद्रीय गृह खात्याशी आणि इतर खात्यांची बोलणी सुरू। दारू निर्मितीसाठी केमिकलची वाहतूक करणारे 2 टँकर जप्त। पुणे सातारा महामार्गावरील निगडे गावाजवळ राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाची कारवाई। कारवाईमध्ये 1 कोटी रुपयांहून अधिकचा मुद्देमाल जप्त। पुण्यामधील लाचखोर मंडल अधिकाऱ्याला अटक। भोर इथे निगुडघरच्या मंडल अधिकारी रुपाली गायकवाड यांनी माती वाहतुकीसाठी 1.5 लाखांची लाच मागितली होती। महाड नाक्यावर त्यांच्यावर सापळा रचत कारवाई। नोकरदारांसाठी राईट टू डिस्कनेक्ट हे नवं विधेयक लोकसभेत सादर। हे विधेयक मंजूर झाल्यास ऑफिसवरून घरी परतल्यानंतर कामाशी संबंधित कुठलाही फोन उचलायची किंवा ईमेल बघण्याची गरज नाही। मुंबई महापालिकेकडे गेल्या 6 महिन्यांमध्ये खड्ड्यांसंदर्भात 20,274 तक्रारी दाखल। 20,049 तक्रारी सोडवण्यात आल्याचं महापालिकेकडून स्पष्ट। रस्त्यांवरील कामांसाठी निधीची तरतूद असूनही समस्या कायम। उत्तर महाराष्ट्रामध्ये थंडीची तीव्र लाट। जम्मू काश्मीरमध्ये पारा गोठणबिंदूच्या खाली। उत्तराखंड आणि हिमाचलमध्ये बर्फवृष्टीचा इशारा।